एनसीईआरटीचा अभ्यासक्रम काही ना काही कारणास्तव नेहमीच वादग्रस्त बनतो, पण आता त्यांनी पंगा घेतलाय थेट सुप्रीम कोर्टासोबत. त्यांनी उघडपणे कोर्टाची बदनामी करणारं पुस्तक मुलांच्या अभ्यासक्रमात आणलंय. सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी ते पाहिलं आणि एनसीईआरटीला चांगलं सुनावलंय. भारताच्या शैक्षणिक इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे जिथे सर्वोच्च न्यायालयाने एका पाठ्यपुस्तकावर ब्लँकेट बॅन म्हणजेच संपूर्ण बंदी घातली आहे. एनसीईआरटीच्या इयत्ता 8वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात असा काही मजकूर छापण्यात आला होता ज्याने न्याय व्यवस्थेच्या पायाला धक्का लावला. 8वीच्या नव्या पुस्तकात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि खटल्यांची प्रलंबित अवस्था यावर एक स्वतंत्र धडा होता. यात न्यायव्यवस्थेची प्रतिमा अत्यंत नकारात्मक आणि एकतर्फी रंगवण्यात आली होती. या प्रकरणाची दखल घेत सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने अत्यंत कठोर शब्दात ताशेरे ओढले आहे. कोर्टाने म्हटले की हा केवळ योगायोग नाही तर न्याय व्यवस्थेला बदनाम करण्याचा एक खोलवर लसलेला कट आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनात न्याय व्यवस्थेबद्दल चुकीची आणि नकारात्मक प्रतिमा निर्माण करणे हे गंभीर पाप असल्याचं कोर्टाने सांगितलंय. कोर्टाने पुस्तकाच्या सर्व प्रिंटेड आणि डिजिटल प्रती बाजारातून, शाळांमधून आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शिक्षण मंत्रालयाच्या वतीने बिनशर्त माफी मागितली. मात्र एनसीईआरटीच्या पत्रात माफीचा एकही शब्द नाही. उलट त्यांनी त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. एनसीईआरटीचे संचालक डॉक्टर दिनेश प्रसाद सकलानी आणि शालेय शिक्षण सचिवांना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजेच न्यायालयाचा अवमान अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हा धडा कोणी लिहिला, त्या तज्ञांची पात्रता काय आणि हा मजकूर ठरवताना कोणत्या बैठका झाल्या याचा संपूर्ण तपशील कोर्टाने मागवला आहे. आम्हाला मुळापर्यंत जायचं आहे, दोषींना सोडणार नाही असा दमच कोर्टाने भरला आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकात अशा अजून कोणत्या उणिवा आहेत ज्यामुळे मुलांची दिशाभूल होऊ शकते? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.